Hello, dear students. Today we are going to learn about a new poem of 10th Standard, Unit 3, 3.1. Title of the poem is If by Rudyard Kipling. This is a poem written by the famous English writer Rudyard Kipling. His Jungle Books, narrating the stories of the wild boy Mowgli in the Indian jungles, are considered great children's classics. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet, and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. He was the first writer writing in English to receive the prize. This poem deals with advice given by father to his son. इफ ही अतिशय फेमस पोएम आहे. आपल्या सिलेबसनुसार अतिशय इम्पॉर्टंट पण आहे. इफ पोएमचं मराठी एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण कशा पद्धतीने जीवन जगावे, मोठी माणसं कशा पद्धतीने जीवन जगत असतील किंवा लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील, सर्वांनी कोणकोणत्या गोष्टींचं पालन करावे, स्वतःला कसे ॲक्टिव्ह ठेवावे, या सर्वांचं वर्णन रुडयार्ड किपलिंग यांनी या पोएममधून खूप चांगल्या प्रकारे केले आहे. इफ ही पोएम वडिलांनी मुलाला दिलेला सल्ला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, त्याचा सामना कसा करावा, आपण आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह कसा ठेवावा, या सर्वांविषयी ॲडवाईस सल्ला आपल्याला इफ नावाच्या पोएममधून मिळणार आहे. म्हणजेच रुडयार्ड किपलिंग आपल्याला हा सल्ला देत आहेत. सो लेट्स स्टार्ट द पोएम. Now see the poem. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. Keep one's head means not to get angry. रागवायचं नाही, शांत राहायचं. म्हणजे बघा, जर तू तुझं डोकं, कवी काय सांगतोय, म्हणजे जर तू तुझं डोकं शांत ठेवण्यासाठी यशस्वी झाला की जेव्हा तुझ्या आसपासचे लोक तुला काय करतायत, ब्लेम करतायत, दोष देत आहेत. जेव्हा एखादी घटना बघा घडलेली असते व त्याचा संपूर्ण दोष दिला जातो एखाद्या व्यक्तीला, किंवा एखादी घटना घडलेली आहे आणि त्याचा संपूर्ण दोष तुला देत आहेत, आणि अशा वेळेस जर तू शांत राहत असेल तर ते तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. कोणत्याही क्रिटिकल कंडिशनमध्ये आपण शांत राहायला शिकलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढचा मार्ग त्या ठिकाणी काढता येतो. इफ You can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुझा स्वतःवरती ट्रस्ट म्हणजे विश्वास असेल तर इतर लोक जरी तुझ्यावर शंका घेत असतील, संशय घेत असतील किंवा डाऊट घेत असतील तरीही काही फरक पडणार नाही. महत्त्वाचं हेच आहे की आपला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. जर लोक तुझ्यावर संशय घेत असतील तर त्यांना घेऊ देत ना, आपण आपलं काम करायचं आणि ते व्यवस्थितपणे पार पाडायचं. बघा इथे काय दिले, मेक अलाउन्स फॉर म्हणजे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. म्हणजे या गोष्टीवर विचार नक्की कर की लोक तुझ्यावर का संशय घेत आहेत बरे, खरंच त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे का, खरेपणा आहे का, आणि जर त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर स्वतःमध्ये मात्र सकारात्मक बदल घडवण्याचा तू प्रयत्न कर. If you can wait and not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies. जर तू वाट पाहत असेल काहीतरी चांगलं घडण्याची, परफेक्ट होण्यासाठी जर तू वाट बघत असशील आणि या वाट पाहण्याच्या परिस्थितीत जर तू थकला नसेल किंवा जर कुणी तुझ्या आजूबाजूला दुसऱ्यांविषयी खोटं बोलत असेल, बघा आता, किंवा अफवा पसरवत असेल आणि तू ते ऐकत असशील, बीइंग लाईड अबाउट, बघा काय दिलं आहे, फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स, एखाद्याविषयी चुकीच्या गोष्टी, अफवा पसरवू नये. आणि अशा पद्धतीने लोक तुझ्या आजूबाजूला पण दुसऱ्या व्यक्तींविषयी अफवा पसरवत असतील आणि जर तू ते ऐकत असेल तर अशा परिस्थितीत त्या लोकांचं म्हणणं काय करायचं आहे, तू फक्त ऐकून घे
आणि एका कानाने ऐकून घेऊन दुसऱ्या कानाने सोडून दे. म्हणजे लगेच कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नको, कारण खोट्या गोष्टी, अफवा पसरवणं हे काही चांगल्या माणसांचं लक्षण नाही. त्यामुळे तू ते फक्त ऐकून घे. डोंट डील इन लाईज. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. बघा आता काय सांगतो पोएट ह्या ठिकाणी. जर इतर लोक तुझा हेट करत असतील, म्हणजे तुझा द्वेष करत असतील, तर त्यांना त्यांच्या पद्धतीने द्वेष करू दे, तिरस्कार करू दे, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. कारण आपल्याला जर आयुष्यामध्ये, लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल, सक्सेस मिळवायचं असेल, तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला आपण शिकलं पाहिजे. नवीन काहीतरी चांगलं करणाऱ्या व्यक्तीवर बघा लोक नेहमी टीका करत असतात, त्याचा द्वेष करतात, त्याचं कुठलंही प्रयोगाला लगेच लोक सहज मान्य करत नाहीत. अशा गोष्टींचा, अशा या तिरस्कार करणाऱ्या लोकांना आपल्याला जुमानायचं नाही आहे. तू त्यांना जुमानू नको. न जुमानता तू आपले काम करत राहा. वडील मुलाला आणखीन एक मोलाचा सल्ला बघा ह्या ठिकाणी देत आहेत की तू असं कोणतंही काम करू नकोस की जे गरजेपेक्षा जास्त चांगलं आहे. आणि इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. बघा आता ह्या ठिकाणी काय म्हणत आहेत, टॉक टू वाईज म्हणजे काय, शो ऑफ वन्स नॉलेज. जास्त ज्ञान दाखवू नकोस. डोंट लुक गुड नॉट टू बी परफेक्ट. बघा म्हणजे वडील काय सांगतायत की तू असं कोणतंही काम करू नकोस की जे गरजेपेक्षा खूप जास्त चांगलं आहे, किंवा तू खूप अति आदर्श व्यक्ती तू बनू नकोस. समाजाला ज्या प्रकारच्या व्यक्ती हव्या आहेत तशाच प्रकारची व्यक्ती तू बनण्याचा प्रयत्न कर, पण चांगल्या पद्धतीने प्रयत्न कर, किंवा चांगली व्यक्ती तू त्या ठिकाणी बन. बघा आता पुढे, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. बघा आता म्हणजे तुम्ही जर का स्वप्न पाहत असाल, स्वप्नांचे गुलाम बनून राहत नसाल, म्हणजे फक्त स्वप्न पाहून शांत बसत नसाल, तर ही एक चांगली गोष्ट आहे. काय सांगतायत वडील मुलाला, आपल्याला फक्त स्वप्नच पाहायचं नाही आहे, तर स्वप्नपूर्तीसाठी खूप प्रयत्न करायचे आहेत. जर तुम्ही फक्त विचार करत असाल व त्या स्वप्नांना कुठलंही एम किंवा टार्गेट बनवत नसाल, तर पुढचा मार्ग सोपा नाही. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. ट्रिम्फ म्हणजे विक्ट्री, विजय. इम्पोस्टर्स मीन्स वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. जर आयुष्यात तुम्हाला ट्रिम्फ म्हणजे मोठा विजय मिळवायचा असेल आणि डिझास्टर म्हणजे आपत्ती, जर वडील काय सांगतायत, जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप यश मिळाले असेल, जर मोठी आपत्ती आलेली असेल, तर अशाही परिस्थितीत तू विजयाचा आणि आपत्ती यांचा सामना शांतपणे करायला शिकलं पाहिजेस. म्हणजे खूप विजय मिळाला, खूप मोठं सक्सेस मिळालं म्हणजे यशाने हुरळून जायचं नाही, आणि खूप भयंकर आपत्ती आली तर त्याने मागे हटायचं नाही, डगमगायचं नाही. शांतपणे या सर्व गोष्टींचा विचार करायचा आणि त्या सर्व परिस्थितीला सामोरं जायचं. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. जर तुझ्यामध्ये सहन करण्याची शक्ती असेल, सत्य ऐकण्याची शक्ती असेल, बघा आता बिअर टू हिअर द ट्रूथ, सत्य ऐकण्याची शक्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. असेल तर किंवा तुझ्यात काही विकनेसेस असतील तर ते शांतपणे ऐक. ते सामर्थ्य तुझ्यामध्ये हवं आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की मनुष्य स्वतःमध्ये ज्या विकनेसेस आहे किंवा स्वतःबद्दल खूप सत्य कुणाचं ऐकण्याची तयारी नसते. बघा आता नेव्ज म्हणजे स्लेव्स. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन मीन्स चेंज द ट्रूथ अ लिटल टू गेन सम ॲडव्हान्टेज. काही लोक आपल्या फायद्यासाठी तुझं वाक्य किंवा तुझा मेसेज चुकीच्या पद्धतीने इतरांना सांगतील किंवा इतरांचा अर्धवट मेसेज तुला सांगतील. अशा वेळेस अशा लोकांपासून तू सावध राहा. ट्विस्टेड बाय नेम्स टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. त्यामुळे अशा लोकांपासून तू सावध असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपली खात्री पटत नाही,
कोणत्याही अर्धवट ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. सगळ्यात घातक असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्धवट माहितीवर विश्वास ठेवणं, आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे वडील मुलाला काय सांगतायत की कुठल्याही अर्धवट ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं की तू खात्री करून घे, खात्री तुझी पटली, 100% तुला समजलं की तू ऐकलेली गोष्ट खरी आहे, तरच त्याच्यावर तू विश्वास ठेव, अन्यथा ठेवू नकोस. Or watch the things you gave your life to broken and stoop the build them up with worn out tools. आणि बऱ्याच वेळा असंही होईल की तू आयुष्यात जे काही कमावशील किंवा तुझं स्वप्न जे आहे ते तुटून जाईल, ब्रोकन झालेलं असेल. अशा परिस्थितीत तुझं तुटलेलं किंवा भंग झालेलं स्वप्न बांधण्यासाठी तुला पुन्हा नव्या जोमाने उभं राहायचं आहे. अजिबात खचून जायचं नाही आहे कुठल्याही अपयशाने, कुठल्याही वाईट गोष्टीने. हे बघ, यश आणि अपयश जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत. यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही. अशा पद्धतीने वडील मुलाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगतायत. बघा आता पुढे, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. कीप वन्स व्हर्च्यू म्हणजे बघा, कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. लूज द कॉमन टच म्हणजे बघा, रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल. म्हणजे बघा, ह्या ठिकाणी पोएटने काय सांगितलं आहे की जर तू एखाद्या कॉमन किंवा साध्या व्यक्तीसोबत अगदी सर्वसामान्य लोकांप्रमाणेच वागला तर, किंवा जरी तू एखाद्या राजासोबत चालत असेल तरी देखील तुझ्यामध्ये असलेला साधेपणा तो दर्शवत असेल, म्हणजे तुझ्या बोलण्यातनं, तुझ्या वागण्यातनं तो साधेपणा जाणवत असेल, तर सामान्य लोकांसोबत तुमची चांगलीच वागणूक असली पाहिजे. म्हणजे तू कितीही मोठं यश मिळवलं तरी तू डाऊन टू अर्थ त्या ठिकाणी असलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांसोबत बोलताना पण तो चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, if all men count with you but none too much. बघा, count with you म्हणजे be equally important to you. म्हणजे बघा, जर तुझ्यासाठी सर्व माणसे एकसारखी आहेत, मग तुझा मित्र असेल किंवा शत्रू असेल, सर्वांना तू समान वागणूक देत असेल, कोणीही फार महत्त्वाचं नसेल तुझ्यासाठी. जर तू त्या ठिकाणी सर्वांसाठी काम करत असेल, मित्र असेल किंवा शत्रू असेल, तुझ्यासाठी सर्व समान असतील, तर तू त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंटरॅक्ट होऊ शकतोस. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. अनफॉरगिव्हिंग मिनिट, टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, वेळ कोणासाठी थांबत नाही. 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन मीन्स मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाऊट वेस्टिंग. एकही सेकंद वाया न घालवता आहे त्या सर्व वेळेचा काय करणं, सदुपयोग करणं. म्हणजे बघा, ह्या ठिकाणी पोएट काय सांगतायत की जर तू प्रत्येक क्षणाचा उपयोग करत असेल, म्हणजे 60 सेकंदापैकी 1 सेकंदही वाया न घालवणे, जर तू असं करत असशील, प्रत्येक मिनटाचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करत असतील, तर ही जी अर्थ आहे, म्हणजे हे जे विश्व आहे ते काय आहे, तुझंच आहे. आणि जर विश्व तुझं आहे, ते विश्वातील प्रत्येक गोष्ट तुझीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू जर मी सांगितलेल्या सर्व गोष्टींना फॉलो केलं तर तू एक आयडियल किंवा आदर्श व्यक्ती बनशील, चांगला माणूस बनशील. माय सन, माझ्या मुला. टू बी अ मॅन मीन्स टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिंग. एक परफेक्ट ह्युमन बिंग कसा असतो तसा तू त्या ठिकाणी बनशील. अशा प्रकारे रुडयार्ड किपलिंग यांनी अतिशय मोलाचा संदेश पोएममधून दिलेला आहे की वडील आपल्या मुलाला एक चांगला ह्युमन बिंग बनण्यासाठी काय काय त्यांनी केलं पाहिजे याचा सल्ला त्या ठिकाणी देत आहेत. अतिशय इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल अशी ही पोएम आहे.